गाईस मग आता ऊस तुम्हाला हे करून दाखवणार आहे. सिंपल आहे, काय अवघड नाही. आधी हे आपलं पाट आहे, मग पाटाला असं एक आत उपवायचं आणि नंतर हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग सकाळ सकाळी मी चाललो आहे वाडा आणायला. मग कालची स्थिती दाखवतो तुम्हाला. इथं आपण तुम्हाला माहीत आहे आपण गाजर गवत जनावरांना चारायला लावत होतो. लावणं सगळं झालं आहे, त्या देवखंडापासून त्या झाडापर्यंत हा सगळा भिजवून झाले पाणी. मग त्या तिथं ऊस पण पसरवलं बघा. मग आज आपल्या गावात एक लग्न आहे, मग त्या लग्नाला सांगितले ते. मग जाऊन येऊन आपलं काम आपण कंटिन्यू करू. मग सध्या जनावरांना चारा नाही, मग त्यामुळं वाढायला चाललो मी. चला कुठं आहे बघू, कुठं तोड असेल तर, नाही तर आपलं शेवटी मशीन तर आहे, मशीन पाठीमागे सांगायचं कुठं चालू आहे बघायचं, वाढवाना घालून घरला आणायचं. चला मग. मग फळात आलोय, इथं वाडा आहे बघा. मग पटकन वेचून जाऊया आपण. आणि इथं ट्रॅक्टर भरले तिथे. हे गाईज इतकं झालं बघा पेंडापासून, अजून हाय वाडा. मग वेचूया. फुल एवढं मोठं पेंड झालं पाहिजे की उचलायचं नाही आपल्याला, तसं बांधायचं आपल्याला. आणि हे बाहेर लागली ती पण वेचूया आपण. Gentle piano paints the twilight's hue as cobblestone sighs beneath our shoe. The books are sleeping on the dusty shelves with stories of lives and forgotten selves. A cafe's hum, a gentle drum in play echoes the footsteps of an endless day. Oh, city lights, they flicker like a dream. Reflections murmur on a flowing stream. Philosophy spins with each thought we saw. Hey guys, मग मी लग्नाला गेलो होतो आणि तिथे जाऊन येऊन कपडे वगैरे बदललो. आणि त्यानंतर जनावरांना गवत आणलं, टाकलो. पण त्यांना ते खात आहेत आणि आपण पण तिथं लग्नात जेवण ठेवलं होतं, मग जेवण करून आलो आहे. मग आता जनावरांचं शेणगण वगैरे काढायचं, त्यांना पाणी पाजवायचं, पशुखाद्य आंबवून ठेवायचं, हे सगळं काम करायचं. मग सकाळपासून एक आभाळ एक होतं, म्हणजे असं ढगाळ होतं, सूर्य नव्हताच. आत्ता दिसलाय बघा मला तर सूर्य. मला सांगतो सकाळपासून एकवट नुसतं ढगाळ वातावरण होतं. आत्ता सूर्य उगवलाय, म्हणजे ढगाळ थोडं क्लिअर झाले ती आणि सूर्य दिसायला आहे. आणि इथं आपण गाजर गवत लावलोय, ते तुम्हाला सकाळी दाखवलो. त्यात इथं फड पडलाय. मग चला थोडं वाढ पण होत आहे आणि आपल्या बिया पण पडते त्या. मग थोडं ऊस तोडूया. तर काय मोठं चालून करून घेतलोय. आता ते एवढं ऊस बघा, पाट्यानं पाणी चाललंय. आपण पण जाऊया तिथं. Wistful wanderings of all we know. The drizzle dances softly on the street. आता ही मधली सरी
आता ही मधली सरी ऊस मातीमध्ये घालत आलो आणि ह्या कडेला आलो आता पलीकडच्या सरीमध्ये जायचं आपल्याला. आता ह्या सरीमध्ये सोडलो, अजून पाणी तिथं आहे. मग आपण तिकडं जाऊ, इथून कॅप काढू आपण. अडीच फुटी सरी आहेत मित्रांनो. मग एक सरी डाळ हरभरा म्हणजे हरभरा आणि दुसरी सरी ऊस. ही सरी डाळ, हे ऊस, डाळ ऊस असं केलो आहे आपण ह्या वेळेला. उद्या आपण तिथं थोडं ऊस तोडलेलं माल आहे, मग ते आणून आज उद्या एवढं सगळं संपवून टाकणार आहे बा. उद्या हेतोच तर तिथंपर्यंत सगळं ओके. आणि परवा दिवशी हा संपवून टाकणार आहे. आणि परत चौथ्या दिवशी ते आणि पाचव्या दिवशी हे. टोटल 5 दिवसात ओके. डन 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 डन. काय टेन्शन घ्यायचं नाही, निवांत. आत्ताच जनावरांचं शेणगण काढलं मित्रांनो. काढून येऊन इकडं आलो आहे. आत्ताच त्यांना पशुखाद्य आंबवून ठेवणार होतो, पण एक अडचण झालं आहे. काय म्हणजे ते सुग्रा संपलं आहे आपलं घरातलं. मग तेव्हा ते सुग्रा सांगतो दूध घालून. गाईज मग तिथं पाणी लावून इथं जनावरांना पाणी पाचवलं आलो मी. तिथं आमची पण पाणी प्यायला लागले आणि इथं मी कलवाला ठेवलं. आता ह्याला उचलून ह्याचं नाव काय ठेवायचं हो. माझ्या मित्रानं एक नाव सांगितलं आहे, काय माहीत आहे का, त्याचं नाव गुंड्या ठेवायचं म्हणून. मग गुंड्या हे नाव बरोबर आहे का तुम्ही सांगा कमेंटमध्ये. दिस इज गुंड्या. पी सॉरी तू पी. मी जातो बाबा, कारण मला तिथं हे आता परत आलो आपल्या कामाकडं. पायाचं राही तर ते चिखलात आहे. हा असं झालं बघ. तर ही पलीकडची सरी पाक कडपर्यंत गेले, मधली सरी थोडे गेले, हे दोन्ही बरोबर झाले. ते त्या पलीकडच्या सरीला बंद करू पाणी आपण. बंद कसं करायचं, असं करायचं. ठेवलंच की, फक्त ह्याला इकडं सरकून ठेवायचं आहे. हे गाईज, मग तुमचं आहे का ह्या वर्षी नवीन लागण 2026ची? आमचं तर आहे बाबा. तुमचं आहे की कमेंटमध्ये नक्की सांगा. सध्या 3 सऱ्या झाल्या, ह्या 3 सऱ्या पण झाल्या. असं हे सरी गेलो आणि पलीकडची सरी आलो. आणि इथं दोन्ही सऱ्याला पाणी जास्त झालं म्हणून इथं बांधलं माती घालून. आणि आपल्याला परत त्याला पाणी लावायचं आहे. ते एक झालं तर अजून 2 हायच्या, अजून 2 हायत्या. 2 होतात का मला माहीत नाही, एक तर होते नक्की. मग आता वाजत ती 4:45, अजून 15 मिनटात एक होईल. 5ला आमची 3 फेज लाईट जाते. मग त्यात जितकं होतं तितकं करायचं, बाकीचं उद्या 9 वाजता. गाईस, मग आता ऊस तुम्हाला हे करून दाखवणार आहे. सिंपल आहे, काय अवघड नाही. आधी हे आपलं पाट आहे. मग पाटाला असं एक आत उपवायचं आणि नंतर जेव्हा पाय ठेवायचं. सिंपल असं घ्यायचं, ठेवायचं आणि असं पाय ठेवायचं. घ्यायचं, ठेवायचं, पाय ठेवायचं, घ्यायचं, ठेवायचं, पाय ठेवायचं. सिंपल.
फक्त ते पूर्ण आत गेलं पाहिजे, तेवढं आत नाही तेवढं पण बाहेर पण नाही. उगा जमिनीमध्ये खोल गेलं तर त्याचे डोळे फुटत नाही, ते फुटते ती पण लेट करून. पण सिंपल ठेवायचं आणि वर पाय ठेवायचं, एवढंच करायचं. आणि काय जास्त beneath our retreat. Old stories rise with the scent of rain. The sax sings again, an echo refrain. Oh, isn't life? गाईज हे बघ, मक्याच्या बिया आपण दुकानातून आणलेलो, 1200 रुपये 4 किलो. हे गाईज मग 5 वाजता लाईट गेली. मग मी येऊन जनावरांना पाणी तर पाजवलेलो आणि गाया प्यायच्या होत्या. मग ते सगळं काम आवरून घेऊन आता चहा पिऊया आणि डेअरीला जाऊन दूध घालून आपलं सुग्रासचं पाकिट आणूया. कारण आपलं सुग्रास पाकिट संपलं आहे घरातलं, मग त्यामुळे आणूया. मग आपल्याला 2 किलो हरभऱ्याच्या बिया पण आणायच्या त्या खताच्या दुकानामधून. आणि इथं चहा बनवला आहे, मग मस्तपैकी चहा पिऊया. तर काय डेअरीला दूध घालून येऊन इथं बघा मी सुग्रासचं पाकिट आणलो आहे आणि ह्याला आत नेऊन ठेवूया. And wistful